तरी असं काहीतरी जंगल हे बघा तर आपली सायकल आहे इथं आणि हे बघा हे पूर्ण जंगल आहे असं हे जंगलात आपण आणि हवा लागते म्हणून हे का इथं मी असं माझं जॅकेट टाकलेलं आहे आणि इथं सध्या आपली मॅगी ही शिजती आहे. अजून गाठ संपायचं नाव घ्या नाही अजून थोडा सुद्धा खाली यायचं गाठ नाव घ्या नाही गाठ. एक कांदा घेतला या तीन वाई घेतले तर या आणि कुरकुऱ्याचा फोटो घेतला तर पुढं जंगल आहे ह्या जंगलात जाऊन बसून खातो वगैरे. कुठला लय जवळ निघलाकडे कुठला आहे आपण लातूर. तरी मला वाटलंच मागाचे ते भाषा होणार घे इकडे आला म्हणलं हे हमकाच पुण्याच्या आसपास आपले केलं जातं म्हणलं कडे. हे महाराष्ट्र वा 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 धन्यवाद हा मला 1 वर्ष होत आलं मी हे महाराष्ट्र टेंभुर्णी पुण्या बसलं. दूध आहे भावांनो तूप आहे इथं फुलोरा ही आहे इथं वरण आहे इथं चपाती आहे भावांनो आणि इतकं भारी वाटतंय का नाही. हॅपी न्यू इयर. मैं पुणे से हूँ जी. हाँ जी आपका स्वागत. थँक्यू मित्रांनो मी फुटबॉल रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता पेडगावमध्ये या जी की लावाच्या पाठीमागे येत आहे 30 किलोमीटर. तर आजची गोप्रोची बॅटरी बदलली आहे थंडीमुळे गोप्रोची बॅटरी 10% असली गोप्रो चालू होत नाही. वा तर आपल्याला आता मस्त मध्ये उठायचं आहे निघायचं आहे. आज आपण लवकर निघू. टायमिंग पण बघितलं नाही किती झाला ती माझा अंदाज 6:30 आसपास टाईम झाला असेल. बरोबर आपलं टायमिंग चुकत नाही 6:30 वाजले द्या बरोबर. तर 7ला आपण इथनं निघणार आहे आरामात. 7ला आज निघू. पुढं आपली कोणतरी वाट बघतं या कोल्हापूरमधून 2 जण आहे ते आपली ती वाट बघते त्या. तर आपण जाऊ मस्त मध्ये टेंटच्या बाहेर निघू. आधी कॉफी बनवायला टाकू टेंट आवरतावर कॉफी बनवून कॉफी पिऊ मग निघू. ओके ह्याच्या लोड देत काय भावांनो त्यामुळे लवकर यूट्यूबला तुम्ही मला इन्कम चालू करण्यासाठी काहीतरी करा. तुम्ही लवकरात बघा बरं व्हिडिओ माझा नाही तर मी कांगाल होऊन जाईन. मी मोबाईल माझा काहीतरी करू नका रील अपलोड करायला लागलो मोबाईलवरून पडला रील पण मी आठवण बसली आता लय अवघड व्हायला लागलं या बघायचं काय नाही हे सगळं आवरायचं. पण चहा प्यायला तिकडे बोललं तर आपण चहा प्यायला जाणं तिकडं. तर चला हे आवरून जाऊ चहा प्यायला तिकडं. तो अपने सुबह की चाय और ये भाई जी बोले हमारे घर पे आज चाय पियो आप. मैं जैसे सुबह जैसे मैं टेंट से उठा भाई जी ने ऊपर से हाथ किया भाई आ जाओ चाय पीने के लिए. चलो ठीक है आता हूँ. मैं तो अभी कॉफी बनाने ही वाला था लेकिन बोला कोई किसी ने बुलाया है तो क्या होता है ना खुद में बनाने से और दूसरे के यहाँ पे जाके पीने में बड़ा मतलब बहुत फर्क होता है. जब वहाँ पे जाते हैं तो बातें करते हुए मज़ा आता है. तब यहाँ पे आए आंटी जी बोली थी फिर थोड़ी देर बाद आके फिर आप आधे घंटे बाद रोटी और सब्जी खा के जाने में बोले चलो ठीक है तब तक मेरा टेंट भी निकल जाएगा. अभी टेंट के ऊपर मेरा बहुत पानी जमा है ऊपर रात में तो अभी वो धूप निकली तो वो भी आधे घंटे तक वो भी सब ठीक हो जाएगा. तो यहाँ से ना नाश्ता करके निकलेंगे अभी थोड़ी देर में. वाव 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 अरे काय दिसतंय काय ही अरे कसलं आहे तिथं आपलं टेंट आहे बघा तिथं टेंट आहे आपलं आणि ही बघा सूर्योदय होतो या काय दिसतंय भावांवर काय व्ह्यू आहे काय नजारा ही बघा आहे का. आणि हे बघा असं वर गाव असं वाटतंय आज इथं टेंट लावून राहावा. पण विषय कसा आहे ना आपल्याला जायला नाही पुढं कारण की आपले 2 जण फोटो वाट बघतायत. मोबाईल चार्जिंग करून टेंट काढून थोड्या वेळ आणि मग नंतर ना आगे निकलते. तर हिराची आपली अशी काहीतरी कॅम्पिंग साईट होती आणि आता सध्या का आपण ऑस्ट्रेलियामधून न्यूझीलंडकडे निघालेलो आपण सायकलीवरती आपल्या आणि आपण आतापर्यंत 28 देश ही सायकली आपण पार केले आहेत भावांनो असं काहीतरी मस्त मध्ये. आणि सकाळचा असा ही सनसेट आहे दिसतोय तुम्हाला. इथे एक टाऊन आहे ह्या टाऊनचं जे नाव आहे ना ह्या टाऊनचं नाव आहे टँगकोडकई आणि आपण असं काहीतरी ह्या गावामध्ये हे आपण रात्री टेंटला ही कॅम्पिंग साईट आहे. आणि जे मी पैसे दिलं तर ही 4 युरोप दिलं होतं मी इथं आणि असे काहीतरी ठिकाण थांबलो होतो. हे आपला मराठी माणूस ही कुठं हार मानत नाही असं काहीतरी आहे भावांनो. नक्की आपल्या मराठी माणसाला फॉलो करा विसरू नका. आणि फुल्ली जर्नी बघण्यासाठी हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र कमेंट करा. हर हर महादेव जय महाराष्ट्र. त्यातला एक संत्रा आहे बघा माझ्यापाशी आहे. टेंट तर अजून मी काय काढलेलं नाही. टेंट वाळून द्यावा म्हणलं तर या ऊन लई पडलंय तर एवढा ही एक संत्रा खातो मी. हे कल संत्र पाहून इतकं म्हणजे भारी येतं ना खायला. माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वांना नक्कीच खाल्लं पाहिजे इकडं आले नाही दिवशी. ही संत्रा आहे बा ठीक आहे तुमच्या चांगला 500 एक झालं लगभग 8 वाजून 10 मिनिटाच्या आसपास टाईम झाला आहे असं माझा अंदाज आहे. कारण मोबाईल चार्जिंग तिकडे लावलं आहे. आता जाऊन मोबाईल चार्जिंग घेऊ नाश्ता करू त्यांच्या इथं आणि मग निघू तिथनं बाहेर निघायचं. चला सायकल बिकल एकदम फुलमध्ये रेडी झाली. घाण लय झाली फक्त ही बघा बघा किती घाण झाली बघितली सायकल घाण लय झाली. चला निघू. आणि सूर्य असा निघाला लास्टची बार बघून घ्या ही लोकेशन बघून घ्या
चला. अच्छा 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 चलो ठीक आहे. चला नाश्ता करायला पावले आलोय वर. आपण तिथं टेंट लावलं होतं इथं खाली आपली सायकल आहे आणि आपण ह्यांच्या घरात आलोय. आणि ती बनारी ओ बाई मतलब मी कल रात सही जगह आया. आज डोळ्यात पाणीचं काम आहे माझ्या. हे बघा का भावांनो दूध दिलंय. हे बघा ही इथं चपात्या आल्या. दूध आहे भावांनो, तूप आहे. इथं फुलोरा ही आहे. इथं वरण आहे. इथं चपाती आहे भावांनो. आणि इतकं भारी वाटतंय का नाही. आणि आपला भाऊ मोठा भाऊ भाई हाय. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? मम्मी साहिब आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? और कैसे मन में आया मतलब मेरे को खाना खाने के लिए? हाँ जी हाँ हाँ हाँ. तो भाई सही में ये फैमिली भाई इतनी अच्छी है ना. एंड महादेव जी की कृपा से भाई इनको कभी कुछ कमी ना पड़े भाई. मैं तो भाई यही बोलता हूँ यार. बस मैं बस भगवान के लिए दुआ कर सकता हूँ कि बस लोगों का अच्छा करे यार. भाई दूध पीऊँगा. तर ओके गुड मॉर्निंग 9 वाजता निघलेलो आहे आपण मस्त मध्ये. जेवण मस्त रेडी केलं आहे आता. चला. त्यांना माझ्याकडून कुठल्याही गोष्टी पैसे नाही घेतल्या. काल रात्री फक्त मॅगीचं पैसे घेतलं. आज सकाळी फिरकी घेतलं त्याचं पण नाही तर घेतलं. कॉफीचं एक आणि दूध नीन तूप. भावांनो खरंच भावांनो इतकं भारी वाटलं का नाही. ही ट्रॅव्हलिंग आहे खरं. ह्याला म्हणते खरं ट्रॅव्हलिंग. त्यामुळे मग भाऊन ट्रॅव्हलिंग करत जावं लाईफमध्ये. ट्रॅव्हलिंग लई जरुरी आहे. लई नवीन माणसं भेटतात या लाईफमध्ये. आता ही गाडी गेली ना पुढं. हे मला म्हणले हॅपी न्यू ईयर. म्हणलं आपको भी हॅपी न्यू ईयर. भाई लोक इतने अच्छे मिळते ना ट्रॅव्हलिंग यार. मला डब्याला बसायचं पण डबामध्ये जागाच गहू नाही अजून. चढ अजून आहे आपल्याला भरपूर. अजून 5-6 किलोमीटर चढ आहे. परत हाय लेवल म्हणते ती. बघू. आपल्या पुढे फौजी आहेत ते महाराष्ट्रामधलेच आपल्या फुल्लं. मला आता गेल्या जे महाराष्ट्र म्हणतो बघू तर रिॲक्शन काय येतं ती. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणलं. महाराष्ट्रातलं आपण महाराष्ट्र ऑल इंडिया टूर करतो या. त्यांच्या चेहऱ्याला खुशी आली. हॅपी न्यू इयर. चला बघू आता काय म्हणते येत मागणं ती. हॅपी न्यू इयर. मैं पुणे से हूँ जी. हाँ जी ओके. हमारा छोटा विलेज में आपका स्वागत है. थैंक यू टेंट लगा के. अच्छा हाँ मैं वहाँ पे मैं ही था. हाँ जी आज अभी कहाँ जाएंगे? अभी लावा जा रहा हूँ. भूटान. अभी भूटान जाएंगे. कितना आपका प्लान? मेरा तो वैसा कोई प्लान नहीं है. मैं बस घूमता रहता. 1 साल हो गया घूम रहा हूँ. 1 साल. हाँ 1 साल से. हाँ इंडिया सब फिनिश हो गया. हाँ सब इंडिया हो गया. अच्छा. जय महाराष्ट्र. ती त्यांच्या ड्युटी होती ना त्यामुळे ती काय नाही बोलली. ते आपल्या महाराष्ट्रातली माझ्या म्हणणं ते त्यांची भाषा आहे एकदम साधी आहे. हमका सातारमधलं किंवा पुण्यामधलं असणार ते. जय महाराष्ट्र. टेंभुर्णी पुण्या बसलं. जावांनो आईचं कुठलं गाव. ते चकित झालं. चकित डायरेक्ट कुठलं पुण्या बसलं. टेंभुर्णी गाव म्हणलं की चकित झालं ते. अरे खरंच लय भारी वाटलं राव. आजचा 2025 माझ्यासाठी खरंच खूप जास्त भारी बरं का भावांनो. इथं आर्मी कॅम्प आहे भावांनो. काही बघा ही पूर्ण आर्मी कॅम्प आहे. इथं आपल्या महाराष्ट्रातले पण बरेच आहेत ते. मराठ्यातलं गर्व व्हायला पाहिजे आपल्याला. मी बघितलं भावांनो ते मराठीमध्ये बोलत होतं. इथं सगळी हिंदी ती पण ती मराठीमध्ये काय बोलत माहिती का. अरे धाप साईडला घे साईडला. अरे वडकी साईडला गाडी. अरे घे साईडला कळत नाही का तुला. धाप गाडी साईडला. जी पुढं चालवणार होता ते बी मराठी माणसा. आणि जी पुढं जी मागे दोन्ही पण ड्रायव्हर मराठी होती आपली जी आर्मीमध्ये आहेत ती. गर्व मराठी माणसा आणि प्रेरणा भावांनो की मराठी माणसा कुठं हार मारत नाही. लक्षात राहून कधी येऊन बरं का.
खाल्ल्या रस्त्याकडे वर आलो तुम्हाला दाखवण्यासाठी. ही बघा काही हे बांबा झाड बघितली हवा कसली ती पूर्ण अशी लवून इकडे गेली ती सगळी खाली इकडं. आणि ही बघा किती उंच आहे काय वा किती उंच ही बघा. हे जे ना ही जात वेगळी आहे ही जात वेगळी आहे आणि ही जात वेगळी आहे. ही कशामुळं कारण की मोठं होत 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 जातं म्हणजे असं बुडातनं जाड होत 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 जातं ही असं जाडी पकडतं ही. पण हे जे आहे ना हे नुसतं लांबतं नुसतं हे कसं असतं हे कुडले पाहिला आपलं मना बांध करायला तयार. हे बघा ही बघा इकडं हे लावलेलं आहे सगळं. ही बघा हे का कुठला आहे आपण लातूर. तरी मला वाटलंच मागायचे ते भाषा होणार घे इकडे घे इकडे घे इकडे आला म्हणलं हे हमखास पुण्याच्या आसपास आपलं हे केलं जातं म्हणलं कडे नाही जातो घे सायकलीवर ऑल इंडिया एक प्रेरणा देतोय महाराणी माणूस हार मानत नाही कुठं. जय महाराष्ट्र आले. जय महाराष्ट्र. थांबली गाडी थांबली या. अरे वा 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 धन्यवाद धन्यवाद. हा मला 1 वर्ष होत आलं. मी एक प्रेरणा देतोय की मराठी माणूस आपला कुठं हार मानत नाही. आणि 1 वर्ष झालं 28,000 किलोमीटर सायकल तोडले आता मित्रांनो. ऑल इंडिया ऑल नेपाळ फिरून आता भूटानला चालूया. आपण कुठलं सातारा लय जवळ निघला कडे. चालतंय चालतंय असू द्या जमान. होय 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 हा ओके ओके. बघितलं भावांनो आपल्याला काही त्या सातारमधलं भाव होतं आर्मीतलं त्यांना आपल्याला दिलं. भावानं सांगायचं फक्त एकच आहे मला जर का मराठी माणसानं जर का भावानं म्हणत आणलं कुठलीच गोष्ट अशक्य नाही की नाही तुम्ही डोक्यात आणा भावांनो तुम्हालासाठी काहीच नाही. अरे शिवाजी महाराजांचं एक म्हणणं आहे भावांनो ज्याचे विचार मोठे असतात त्याला मला मोठं डोंगर इस्लाम मातेचा गोळा वाटतो. त्यामुळं जय महाराष्ट्र माझा मराठी माणूस हा कधी हार म्हणत नाही. ह्याचा सतत प्रचार करत राहणार मी जोपर्यंत एक होत नाही ना आपला मराठी माणूस तोपर्यंत नाही. अरे भावांनो जोक नाही रे. 28 ते 19,000 किलोमीटर आतापर्यंत रान तोडलंय आपण आपल्या सायकलीवरती. असं तुम्हाला सर्वांचं प्रेम राहून द्या. हरमध्ये भावांनो जय महाराष्ट्र. देशभक्त दुसऱ्या देशभक्ताला मदत नारळ पाणी वा 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 असं वाटतं म्हणून नारळातलं पाणी पितो मी. तुम्हा सर्वांना भावांनो 2025च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्याने पण तुम्ही नाव मोठं करा. भावांनो इतकी जास्त मदत करते मला आपल्या आर्मीवालीच लोक आपल्या आणि आपली मराठी माणसं आपल्या मराठी माणसाला मदत करते. 1 लक्ष राहून द्या कुठनं देवानं कशी गाठ घालून दिली आणि त्यांना मला मदत केली भावांनी. बघा का हे भावांनो किती तर मग खजिना आहे माझ्यासाठी भावांनो. आणि 1 लक्ष राहून दे भावांनो आपण मराठी माणसाला पुढे नेलं पाहिजे. तुझं माझं म्हणणं भावांनो मराठी माणूस हा कुठं काय म्हणत नाही कारण की भावांनो लक्षात राहून द्या आपला मराठी माणूस ही तोफ आहे जोक नाही भावांनो. जर बरोबर वाटत असेल ना तर भावांनो एक फॉलो करा नसलं फॉलो करून तर पुढे शेअर करा जेणेकरून फुल्या भावांना सुद्धा कळवा की हो आपला एक मराठी माणूस आहे इतक्या लांब गेला आणि आपल्या मराठी माणसाचा प्रचार करतोय मराठी जातीचा का प्रचार करतोय हे सगळ्यांना कळलं पाहिजे. हरमध्ये भावांनो जय महाराष्ट्र. तर इकडे बघितलं तर साईडला इकडे आर्मीचं ट्रेनिंग करायचं आहे सगळं. इथं आर्मी सगळी ट्रेनिंग होती इथं त्यांची सगळी. तर असं काहीतरी मी एका ठिकाणी थांबलो ना आता हिचं सगळं मी वायफाय घेतलं आहे. आता वायफाय घेऊन मी आधी काय करतो व्हिडिओ पब्लिक करतो व्हिडिओ अपलोड करतो 2 व्हिडिओ येते यूट्यूबचं तेवढं सगळं डाटा अपलोड करून टाकतो आणि मग इथं निघतो. सध्या ती मला तर चहा प्या म्हणून आता चहा पिऊ आणि मग पुढे आज बरेच मदत व्हायला लागली. आज मला 2025 माझ्यासाठी लईच खर्च खूप छान निघाला. त्यातला मी बेकार काढतो डाटा त्यातला थोडा घेतो थोडी एडिटिंग करायची अजून व्हिडिओ अपलोड करायचे ते सगळे काम करून घेतो. मग थोड्या सर्वांना भेटतो. चला मी पुढे गेलो होतो मी नंतर परत माघारी येऊन आलो मग अशी माहीत नाही कसं काय महादेवानं इथं मला बोलवून घेतलं बहुतेक माझ्या. आणि नंतर हे बघा का इथं महादेवाची अशी मस्त म्हणजे पिंड आहे इथं. आणि इथं समोर बघितलं तर एक होमस्टे भावनजी की लई जास्त सुंदर आहे. मी इतकं होमस्टे सुंदर नाही बघितलं बरं का खूप जास्त सुंदर होमस्टे. आणि नंतर मग मी काय केलं ना इथनं आलो ह्याच्यामुळे वायफाय घेतलं मग ह्यांना मला खीर हे दिलं जसं तुम्ही बघितलं सर्वांना. तर बघा तेव्हा आर्मी सोल्जर आहे तिथं हे सगळं आर्मीचं एरिया सगळं ही असू द्या. आपण व्हिडिओ थोडा राहिला अपलोड व्हायचा थोडा व्हिडिओ अपलोड करून मग इथं निघू. 1.5 तास झालं मी थांबलो मला 2 तासाचा टायमिंग दाखवलेला बरोबर 2 तास गेलंच माझं व्हिडिओ अपलोड व्हायला. भरपूर हे आहे नेट लई फाईट चालतं या
पर सेकंड 75 पर सेकंड MB चालतं या, पण तरी पण इतका उशीर का गेला माहीत नाही. 27 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जी पाठीमागचा बघितला ती. आता माहीत नाही किती मिनिटात होतो या, तर मी तिकडे आश्चर्य दिसतो या. ओके असं दे चला. तो भाई अभी मैं जिस होटल पे रुका हूँ, जिस होम स्टे पे रुका हूँ ना, ये क्या ओनर है. एंड देखो अभी मैं आपको बताता हूँ. देखो ये होम स्टे कितने रुपए का है, अभी सब इनके मुंह से सुन लीजिए. आप तो पहले बताइए कि ये होम स्टे कहाँ पे पड़ता है, किस रोड पे पड़ता है, मेरे को बता दीजिए. ये है ऋषि रोड. ऋषि रोड. ऋषि रोड. अच्छा अच्छा. पेडोंग ब्लॉक. मतलब ये बिल्कुल इसके सामने पड़ता है कि आर्मी कैंप के अपोजिट साइड में. मेरे को बताइए ये आपको बनाने के लिए इसका कितना खर्चा आया. ये तो बहुत आगे, 1 करोड़ रुपए चला गया. एंड चलो, एंड अभी मेरे को एक बात बताइए, अभी यहाँ का रेट बताइए क्या होता है, कितना खाना क्या होता है. मतलब जो हमारी ऑडियंस है ना, ये देख के शॉक्ड हो जाएगी. भाई देख लो महाराष्ट्र वालों, महाराष्ट्र के हमारे भाइयों, ये देख लो, अगर आप यहाँ पे वेस्ट बंगाल में अगर आने का प्लान कर रहे हो, सिलीगुड़ी इस साइड में घूमने का प्लान कर रहे हो, तो इस साइड में एक होटल है भाई. इनका नंबर भी मैंने नीचे दे रखा है मेरे डिस्क्रिप्शन बॉक्स में, वहाँ से नंबर लो इनका. एंड इस होम स्टे पे आ जाओ. अगर आपको रहना है, खाना पीना अगर अनलिमिटेड करना है, तो भाई जी एक बार बता दीजिए कितना क्या है. इधर खाना पीना बैठने के लिए 1500 पर पर्सन. हाँ देखिए इसमें आपको पूरा लंच, डिनर, ब्रेकफास्ट, चाय, स्नैक्स सब आएगा. सब खाना अनलिमिटेड. अनलिमिटेड. आप चाहे भाई मच्छी खाओ या नॉन वेज चिकन, आप कुछ भी खाओ, बस सब अनलिमिटेड. खाओ, चावल खाओ, जो भी. हाँ अनलिमिटेड भाई. इतना अगर 1500 में. एंड देखो यही अगर हमारे महाराष्ट्र में करने के लिए जाओगा, देखो ऐसा होम स्टे तो भाई देख लो हमारे महाराष्ट्र में ऐसे होम स्टे तो भाई ज़्यादा है नहीं. मतलब मैंने तो नहीं देखा कहीं पे. एंड ये होम स्टे भाई देखो भाई कितना प्यारा बनाया यार. ये देखो तो ये इन्होंने मेरे को ही पहना के मेरा थोड़ा सम्मान किया, तो धन्यवाद. एंड मेरे को चाय नाश्ता भी दे दिया, तो भाई बहुत अच्छे लगा. बहुत अच्छे लोग. कभी अगर आओगे ना इस रोड में. ओके भावांनो, तो सगळं चार्जिंग झालेलं या. गोष्ट अशी या की 1 वाजल्या, 11 वाजता थांबलो होतो, 1 वाजल्या. व्हिडिओ अपलोड करून आजच निघलोय मी. बघितलं एवढं सगळं काम लागतं भावांनो करायला. हे की यूट्यूबवर सोपं नाही, लई जास्त मुश्किल असते या हे सगळं करायचं ह्या पाठीमागं. त्यामुळे म्हणतो असतो लाईक करत जाऊन फॉलो करत जावा. भाईजी लावा के लिए रोड है, लावा के लिए. चलो थैंक यू. उतार तर काय नाही लागला, नॉर्मल थोडं कमी आलं. पिया. अवस्थानच नाही राहिले माझ्या सायकलला पॅन्ट आणायला. लई भूक लागली भयंकर. काढा ते मी खाल्ली सकाळी, ते तेवढं खाल्लेलं. दुपारी काय नुसता चहा नाश्ता तेवढा थोडा. काहीतरी आता खायला लागेल, लई भूक लागली आहे. लई भूक लागली आता. इथं बघू इथं भेटते काय. इथं भेटलं तर भारीच झालं. हे कले रेस्टॉरंट जरा बरी येते बरं का. बघू इथं भेटलं काहीतरी वाटतंय मला. खायलाच काय नाही हॉटेलमध्ये, काय कशाला ठेवते हॉटेल मला कळत समजून नाही. भूक लागली, मरायला लागली. बघ सायकल टाकलं तर ताकद नाही माझ्यात. हे म्हणते काहीच नाही आमच्या सवायला. इथनं आता लावा, इथनं पुढं 9 किलोमीटर आहे. तर 9 नाही 13 किलोमीटर इथनं लावा. इथनं 13 किलोमीटरपर्यंत काहीच नाही खायला. 13 किलोमीटर गाड्या सोपं नाही ना. बिना जेवता काहीतरी खायला लागेल मला, नाहीतर मरून जाईल मी. क्या क्या वाई क्या पैकेट है? आगे वाले होटल में भी कोई नहीं है. वो आप ही है तो नहीं है वहाँ पे, नहीं है कोई. आपको नहीं पूछा होगा. नहीं है ना, मैं देखा वहाँ पे जाके कोई नहीं है. इतना की तो वाई वाई बहनों नाही लगा. तो काय जेवायलाच नाही तर काय. यहाँ पे खाने के लिए कुछ नहीं है क्या?
होटल में यहाँ पे कुछ होता ही नहीं। किलो में लावा जा रहा हूँ अभी। लावा तो बहुत दूर है ना यहाँ से, 10 किलोमीटर, 11 किलोमीटर होगा। नेटवर्क चल नाही आता इथे, नाही का नेटवर्क नाही काही होऊन बसलं. एक मी कॅश लेके येतो, एक मिनिट सायकल के पास से. इतक्या रडा होऊन बसले का नाही, भुका लागले, मारायला लागले झाले बाग. कधी काल रात्री मी चेव खाल्लाय, अजून काय नाही. एक कांदा घेतला या, तीन वाई घेतले तर या, आणि कुरकुऱ्याचा पुढे घेतला. आता पुढं जंगल आहे, ह्या जंगलात जाऊन बसून खातो वडे करून, नाही तर मरून जाईन मी. चला काय पण म्हणा, पण जंगल एक नंबर आहे बरं काही. हे असली झाडं पहिल्यांदा बघतोय मी, इतकी म्हणजे उंच, इतकी मोठी, आणि माझ्यामुळे तुम्ही बघता हे अजून चांगली गोष्ट आहे. फक्त ह्या भाईबानावर चढवायला फक्त जागा गावामध्ये झालं. तर भावांनो इथं हवा लई लागते, त्यामुळे काही जुगाड केलंय मी. लई भूक लागले ते भयंकर, काय सांगायचं. आधी पाणी सुकवतो आधी. अर्धा लिटरची डायरेक्ट पाणी काय, एक लिटर पाणी असतंय माझ्या डायरेक्ट. माझ्या पोटाचा कोठा लय मोठा आहे, त्यामुळे मला लय लागतं. चमच्यानं डायरेक्ट कांदा डायरेक्ट असं टाकतोय बघा. ही बघा, आणि ही काय माहिती आहे सांगा बघा तुम्हाला, ही हे संग सगळे येतं तेल, ही सगळं हे संग येतं या वाय संग, कळलं का. तर इकडे आल्यावर ना वाय नक्कीच खावा तुम्ही. तरी असं काहीतरी जंगल आहे. ही बघा बघा, आपली सायकल आहे इथं, आणि ही बघा हे पूर्ण जंगल आहे बघा असं. हे जंगलात आपण, आणि हवा लागते म्हणून हे का इथं मी असं माझं जॅकेट टाकलेलं आहे. आणि इथं सध्या आपली मॅगी ही शिजती या, आणि हे कुरकुरा थोड्या वेळाने वरून टाकणार मी. सांगायचं फक्त एकच आहे की मराठी माणूस हा कुठंच हार मानत नाही, कारण की मराठी माणूस हा तोप आहे, जोक नाही. अरे यार इतना दूर चले हैं ऐसे, तो आपने मेरे को नीचे देखा था ना. हाँ देखा था, सुबह नहीं रुक पाया था. अच्छा मैं पुणे के पास से हूँ जी. हाँ जी, आप कहाँ से हो? मैं पेड़न से, इधर का लोकल. अच्छा सुबह देखा था आपको. अच्छा ठीक है, मैं ट्रैवलिंग करता रहता हूँ मैं. चलो ठीक है. तो कभी कोई रास्ते में, इधर पहाड़ में कोई डर का बात नहीं है. अच्छा वो तो नहीं है, लेकिन इधर होटल में खाना नहीं था ना कहीं पे. तो मैं सोचा खा लूं, क्योंकि अगर मेरे को अभी आगे जाने के लिए बहुत टाइम से आपका 2 किलोमीटर आगे जाइए, होटल वगैरह मिल जाएगा, कोई दिक्कत नहीं. वो बोले अभी यहाँ से तो सीधा नहीं, ऐसा नहीं. 2 किलोमीटर बाद ऋषभ आएगा. अच्छा. उसके बाद लावा. अभी यहाँ से डाउन कहाँ से होगा? अभी लावा से डाउन होगा. लावा से डाउन. चलो थैंक यू सो मच. फिर मिलेंगे. हाँ जरूर. चलिए फूड काय काल नाही तो माफ करा. हे बघा ही माझी मॅगी, हे आता हे का भाऊ कांदा, हे कांदा, इथं भावानं ज्यूस आहे, इथं भावानं पाणी आहे, आणि हे सगळं मी एन्जॉय करणार. बरं मी जर खाताना तुम्हाला नाही दिसलं तर मग तुम्हाला कशी मजा यायची खायची, तुम्हाला फील आला पाहिजे ना. सायकल आहे आपली. आयुष्य लय सुंदर आहे भावांनो, फक्त ती जगता आलं पाहिजे आपल्याला. नंतर आपलं कसं झालंय माहिती आहे का, काम घर काम, बस एवढंच झालं या. पैसा आहे सगळं काय आहे आपल्यासाठी. माझं काय म्हणणं माहिती आहे का, थोडं बाहेर यावं, बघाव जिंदगी काय आहे, जिंदगी कशी आहे. सायकलीवरच आहे बघा, फक्त सायकलीवरच बघा. आता जेवणच मिळणार नाही आधी मध्ये कुठं, त्यामुळं बनवली तिखट मॅगी, आणि सूप जी लागते झणझणीत, आणि त्यात मध्ये आंब्याची बाटली. त्यामुळे भाऊ सांगतो, ट्रॅव्हलिंग करा, आपल्या फॅमिलीला घ्या, तर थोडं बाहेर या. ही झाडं झोडपं सगळी आपल्यासाठीच बनले ती या. कवा घ्यायची याची मजा का, म्हातारा झाल्यावर घ्यायचं. आणि पुढं शेअर करा, पुढल्या भावाला बी समजू द्या, आपला एक मराठी माणूस आहे बाबा, सायकली फिरतो या देशोदेश. गमत तर मी आता ह्या आधी पुसून घ्या, मग ह्या भांडा धुणार या, कारण की नाईलाज असतो या, नाईलाज असल्यावर काहीच करायचं नाही मला. आणि पाण्याची किंमत तर इतरच माहिती काय ती, आधी यानं पुसून घ्यायला लागतं. तरी एवढा संघर्ष, पण तरी पण मराठी माणूस हा हार मानत नाही, कारण की मराठी माणूस हा तोप आहे, जोक नाही. न्यू सर्फ एक्सेल दाग हटाए, बर्तन में चमक लाए, आंटी कैसा चमक रहा है मेरा बर्तन देखो.
वाह बेटा एकदम मस्त. वाह क्या खुशबू है, क्या सुगंध है भाई. ही तर बावून खरी लाईफची मजा आहे हो. काय मेलं म्हणजे गेलं, काय पैसा काय कमवा सांगा बरं. लाईफ थोडी जगायची असते ना. हे बघा भावांनो सेलिब्रेशन 2025 बघा. दारू बनालते रे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. वा गणप्या तू लई भारी गाणं म्हणतो. तू तर सिंगर व्हायला पाहिजे होता. जाऊन दे असू दे, नशिबात नव्हतं. ते रातच्याला किती गार होईल कोणास ठाऊक. मोबाईलची ग्लास पूर्ण ओली झाली आहे, लय गार आहे पहिलं. आणि जंगल बघताय तुम्ही, इतकं सुंदर जंगल आहे. ही रात्रीला टेंट लावलं तर किती भारी काम होईल. आपल्याला आणि वरनं परत ते समोरला डोंगर आहे तिकडं, ते डोंगरात जातोय आपण. मग तिथनं पुढे 3 किलोमीटर लावा येतोय. लावा बावा. आज नुसतं ढकलतोय सायकल ढकलण्यावर दिवस गेला. 2 दिवस सायकल ढकलतोय मी. अजून काय द्यावं लागतं आहे ना माझी. चला तुम्हाला काय दाखवतो. 1 2 and 3. भाव काय सनसेट आहे रे, काय सनसेट आहे रे. एकच नंबर मराठी माणूस. मावळला बघा सूर्य. आणि ही लोकेशन बघा. टेन्शन आले राव, खरंच लय टेन्शन आलंय, भयंकर टेन्शन आलंय. 5 वाजून 10 मिनिटं अंतर पडलं लागलाय. सकाळ धरणं सायकल खाल तू, सकाळ धरणं. अजून घाट संपायचं नाव घ्या नाही. अजून थोडं सुद्धा खाली यायचं घाट नाव घ्या नाही. घाट देवा चांगली परीक्षा घेतो बरं का. थोडी तरी दया येऊन द्यायची असती या. लागला उतार भावांनो. यस 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 भावांनो उतार लागला रे. तेरी जटा से निकली गंगा और गंगा ने भीष्म दिया है. बघा भावांनो नजारा ही माझ्या महादेवाची कृपा आहे. करा तुम्ही पण महादेवाची पूजा. महादेवापेक्षा नाही कोणी मोठा. बोल सत्यम शिवम बोल तू सुंदरम. मन मेरे शिव की महिमा के गुण गाए जा. हर हर महादेव. महादेवा असा आशीर्वाद राहून दे. 28 ते 19,000 किलोमीटर सायकल चालवून 2 देश फिरून तिसऱ्या जास्त भूटानला चालूया. माझा महादेवा. मला माहिती माझा महादेव बघतोय मला तिथनं. भावांनो लय ताप देतो माझा महादेव मला, तुम्हाला माहित नाही. फायनली आपण लावामध्ये बसलोय बघा. लावाचा बोर्ड. सकाळ धरणं सायकल ढकलून मोडदा पाला आपण ढकलून ह्या चढायचा. आणि फाइनली ये बघा रस्ता. मैं टूर चल रहा है मेरा टूर चल रहा है, साइकिल पे आया हूँ पुणे से मैं। तो मेरे को एक रात रुकने के लिए ना मेरे को टेंट लगाने की थोड़ी जगह चाहिए थी, क्या यहाँ पे मिल सकती है? ना वो तो हमारा तो होम स्टे है। हाँ जी होम स्टे
नहीं टेंट लगाने के लिए छत के ऊपर अगर जगह मिलेगा तो अच्छी रहेगी। मैं मतलब कम मनी के ट्रैवल विजिट कर रहा हूँ मैं। कोई आगे हमारा हम भी तो ये रेंट में बैठा है। चलो ठीक है, किट अगर ऐसे बोल देंगे भाई नहीं हो सकता तो सीधी सी बात है, कोई बात नहीं, मेरे को बुरा नहीं लगेगा। हाँ। कोई बात नाही, चलो मैं आगे देखता हूँ। चलो ठीक आहे, कोई बात नाही. चल इथं तर काय नाही मिळू शकत भाऊ. आपण एका मंदिरात आलूया, इथं बघू टेंट लावायला जागा भेटला आपल्याला. बघते कसा अंदाज आहे माझा. ओके, इथं लावू शकतो आपण टेंट. इथं टेंट लावू, सकाळ सकाळच्याला निघून जाईल. आपण परमिशन घ्यायला आहे का नाही? इथं इचरायला कोणी नाही, पण लावू इथं. चला काय अडचण. इथं मिळाली जागा अशी टेंट लावायला आपल्याला. इथं मस्त मध्ये इथं चला घेऊ टेंट लावून. तर ओके पाहून लावामध्ये आपण फायनली आज टेंट लावला. आणि असं काहीतरी आता मस्त तोंड दोन फ्रेज आलो मी. आणि उद्याला आपण माल बाजार पैसे जाऊन उद्या त्या दोन भावांना भेटतो जे कोल्हापूरमधून आले, ती भावना लेफ्ट मागत. तर इथं आपला असं टेंट आहे, भावना टेंट लावला आहे मस्त मध्ये. भावना कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करा सबस्क्राईब. पण आज खरंच खूप जास्त आप झाली. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.